नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. आपण असं नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्या की महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हा कधी वाटला गेला नव्हता. सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी सत्ताधारी पक्षाच्याच एकमेका पक्षाच्या नेत्यांच्याकडे कसे पैसे आले होते त्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी व्हिडिओ दर्शन केलं. आपण पाहिलं असेल की एक मंत्री कॉटवर हातामध्ये शिगाडी घेऊन बसलेत, टॉवेलवर आहेत, बाजूला बॅगा उघड्या पडल्यात, त्याही आपण बघितल्या. काही मंत्री हेलिकॉप्टरमधून पैशाच्या बॅगा ढकलत नेत आहेत, पण कपड्याच्या बॅगा होत्या असं सांगितलं, तेही आपण बघितलं. आणि आता सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाच्या बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे. मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला, आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली, आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही. आणि तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? काला धन, हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात, डिमोनायझेशन केलं त्यावेळेला. मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे. केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे की ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून. आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून आम्ही 1000च्या 2000 रुपयाच्या नोटा बंद केल्या म्हणून सांगितल्या, त्याच वेळेला देशामध्ये काही लोकांना संशय आला होता की 1000-2000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचं नाटक केलं जाईल आणि प्रत्यक्षपणे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हा पैसा हा बाहेर येईल आणि तो आता यायला लागलेला आहे. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.